नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. परशा कुठे गेला? आकाश ठोसर अचानक गायब कसा झाला? हे प्रश्न गेल्या 2-3 वर्षांपासून प्रत्येक सैराट फॅन विचारतोय. 2024 जानेवारीपासून ते 2025 पर्यंत वर्षभर सोशल मीडियावर एकही पोस्ट नाही. चाहते म्हणत होते, परशा खरंच गायब झालाय का? काही झालंय का त्याला? पण सत्य काय आहे? आज आपण उलगडणार आहोत आकाश ठोसरची संपूर्ण कहाणी. बस स्टॉपवरून स्टारडमपर्यंतची यात्रा, सैराटनंतरचे निर्णय, गायबपणाचे खरे कारण आणि 2026 मध्ये तो काय करतोय. जर तुम्ही सैराटचे हार्डकोर फॅन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं फेवरेट सैराट गाणं कोणतं. चला सुरू करूया. आकाश ठोसर यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1993 रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावी झाला. साधा भोळा गावठी मुलगा. वडील मिस्त्री म्हणजे गावंडी काम करत, आई गृहिणी, 2 बहिणी. शिक्षणासाठी पुण्यात आला. महाविद्यालयात शिकत असतानाच कुस्तीचं प्रशिक्षण घेत होता. होय, तो एक पूर्व पहिलवान आहे. बॉडी बिल्डिंग, फिटनेस त्याची आवड. सोलापूर मराठवाड्यात कुस्ती ही मोठी संस्कृती आहे आणि आकाश त्यात रमला होता. अभिनयाची काही पार्श्वभूमी नव्हती, पण नशिबाने एक दिवस बस स्टॉपवर किंवा रेल्वे स्टेशनवर त्याची भेट झाली नागराज मंजुळे यांच्या भावाशी, भरत मंजुळे यांच्या. त्यांनी आकाशचे फोटो पाहिले आणि नागराजला पाठवले. नागराजनं ऑडिशन घेतलं आणि थेट मुख्य भूमिका ऑफर केली. परशा. 29 एप्रिल 2016. सैराट रिलीज. बजेट 4 कोटी, कमाई 110+ कोटी. मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरहिट ब्लॉकबस्टर. झिंगाट आजही पार्टी अँथम आहे. यार्ड लागलं, सैराट झाला जी, ही गाणी अमर झालीत. आकाशला फिल्मफेअर मराठी बेस्ट मेल डेब्यू अवॉर्ड मिळाला. रिंकू राजगुरूसोबतची केमिस्ट्री, ग्रामीण प्रेमकथा, जातीयता, ऑनर किलिंग सगळं हिट झालं. आकाश म्हणतो, मी पहिलवान होतो, अभिनेता नव्हतो, पण परशा म्हणून लोकांनी मला स्वीकारलं. सैराटनंतर ऑफर्स ढीकभर आल्या, पण आकाशनं सिलेक्शन केलं. का? 2017. FU फ्रेंडशिप अनलिमिटेड, महेश मांजरेकर यांचं. 2018. लस्ट स्टोरीज, नेटफ्लिक्स, अनुराग कश्यप सेगमेंट, राधिका आप्टेंसोबत. 2021. 1962 द वॉर इन द हिल्स, वेब सिरीज. 2022. झुंड, नागराज मंजुळे यांचं, अमिताभ बच्चनसोबत. 2023. घर बंदूक बिर्याणी, नागराज मंजुळे, सयाजी शिंदेंसोबत. पण हिंदी मराठीत फक्त 5-6 चित्रपट, का जास्त नाही? आकाशनं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, सैराटनंतर लोकांचं प्रेम खूप मिळालं. मी ते गमवायचं नव्हतं. चुकीची भूमिका केली तर इमेज खराब होईल, म्हणून मी सिलेक्शन केलं. चांगलं स्क्रिप्ट, चांगला दिग्दर्शक. तो व्यावसायिक सुपरस्टार बनण्याऐवजी क्वालिटी प्रोजेक्ट्स घेत होता, पण यामुळे स्क्रीनवर कमी दिसला. चाहत्यांना वाटलं गायब झालाय. 2024 जानेवारी ते 2025 मार्च, तब्बल 14 महिने सोशल मीडियावर एकही पोस्ट नाही. इंस्टाग्राम @आकाश ठोसर, 689K+ फॉलोअर्स, पण सायलेंट. महाराष्ट्र टाइम्स, न्यूज 18 मराठी, हेडलाईन्स, कुठे गायब आहे आकाश ठोसर? चाहते काळजीत. कारणं काय असू शकतात? प्रायव्हसी. तो नेहमीच कमी प्रोफाईल ठेवतो. पर्सनल लाईफ, फॅमिली, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग हे त्याला जास्त आवडतं. प्रोजेक्ट्स. बाल शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, सारखे मोठे प्रोजेक्ट्स. शूटिंग, प्रिपरेशनमुळे बिझी. मेंटल पीस. स्टारडमचं प्रेशर, सतत स्पॉटलाईट, यापासून ब्रेक. 2025 मार्चमध्ये अचानक पोस्ट, सैराट री-रिलीजची अपडेट. चाहते खुश झाले, परशा परत आलाय. 2026 पर्यंत तो अजूनही सक्रिय नाही खूप, पण बाल शिवाजी प्रमोशन, शिवराज्याभिषेक दिन पोस्ट्स, तो परत येतोय. 2026 मध्ये आकाश मुख्यतः बाल शिवाजीवर फोकस. छत्रपती शिवाजी महाराजांची बालभूमिका, मोठी जबाबदारी. तो ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग करतो. माउंटेन्स आर माय हॅपी प्लेस असे पोस्ट करतो. फिटनेस, कुस्तीची आवड कायम. सैराट री-रिलीजच्या बातम्या येतात त्यावर रिॲक्ट करतो. तो म्हणतो, मी जे करतो ते चांगलं व्हावं, लोकांचं प्रेम कायम ठेवायचं. मित्रांनो, आकाश ठोसर गायब झाला नाही, तो फक्त स्पॉटलाईटपासून दूर होता. परशा आपल्या हृदयात आहे, सैराट अमर आहे आणि आकाश परत येईल, अधिक मजबूत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. आकाशला पुन्हा परशासारखी भूमिका हवी आहे का? किंवा बाल शिवाजीमध्ये शिवाजी म्हणून कसा दिसेल? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.